फक्त 15 ते 30 दिवस असतात या काजव्यांकडे आपली पुढची पिढी पृथ्वीवर आणण्यासाठी. हे काही दिवस हे छोटेसे जीव संपूर्ण जंगल उजळून टाकतात. पण हे काजवे चमकतात तरी कसे? काजव्यांचं जवळपास संपूर्ण आयुष्य अळीच्या स्वरूपात जातं. कधी काही महिने, तर काही प्रजातींमध्ये जवळपास 2 वर्षे सुद्धा. आणि मग काही दिवसांसाठी ते बनतात चमकणारे भुंगे. अळीच्या अवस्थेत हे कीटक मांसाहारी असतात. लहान गोगलगाई, कृमी आणि इतर सूक्ष्म जीव खाऊन हे जगतात. विशेष म्हणजे अळी असताना सुद्धा हे चमकतात. पण हा प्रकाश शिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी असतो. प्रौढ झाल्यावर मात्र संपूर्ण खेळ बदलतो. काही काजवे फक्त मकरंद आणि पाण्यावर जगतात आणि काही प्रजाती तर काही खातच नाहीत. यांची प्रत्येक चमक, प्रत्येक फ्लॅश एक संदेश असतो. कारण प्रत्येक प्रजातीचा चमकण्याचा पॅटर्न वेगळाच असतो. यावरूनच नर आणि माद्या एकमेकांना ओळखतात आणि मग त्यांचं मिलन सुरू होतं. माद्या ओलसर जमिनीत अंडी घालतात आणि नव्या पिढीची सुरुवात होते. आणि काही काळातच त्यांचं आयुष्य संपतं. पण प्रश्न उरतोच की हे नेमके चमकतात कसे? त्यांच्या शरीरात ल्युसिफेरिन नावाचं रसायन आणि लुसिफेरस नावाचं एन्झाईम असतं. ऑक्सिजन सोबत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे प्रकाश निर्माण होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रकाश थंड असतो. आपल्या घरच्या दिव्यांप्रमाणे हा उष्णता निर्माण करत नाही. त्यामुळेच हा जवळपास 100% ऊर्जा कार्यक्षम प्रकाश मानला जातो. निसर्गानं निर्माण केलेला जवळपास परफेक्ट प्रकाश. पण दुर्दैवानं दरवर्षी ही जादू कमी होत चालली आहे. प्रकाश प्रदूषण, जंगलांचा ऱ्हास, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि बदलत जाणारं वातावरण यामुळे अनेक ठिकाणी काजवे दिसेनासे होत आहेत. कदाचित म्हणूनच ही जादू फक्त पाहण्याची गोष्ट नाही, तर जपण्याची सुद्धा आहे. काजव्यांचं हे अद्भुत विश्व जबाबदारीनं अनुभवायचं असेल तर आमच्या सोबत चला. अधिक माहितीसाठी काजवा किंवा फायरफ्लाईज अशी कमेंट करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रवास वेळेला नक्की फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात.